नमस्कार मित्रांनो, मी योगेश चाचे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो। आणि मित्रांनो, आपण गणपतीचे मखरचे वगैरे व्हिडिओज केल्यानंतर आता आपण आलो आहोत लोबान गल्लीमध्ये नळ बाजारला। तिथे तुम्हाला मिळणार आहे बाप्पाच्या पूजेसाठी जे साहित्य लागतं, म्हणजे अगरबत्ती वगैरे सगळ्या गोष्टी या ठिकाणी तुम्हाला मिळतील। तुम्हाला मी लोकेशन सांगतो कसं यायचं ते। तर तुम्ही या ठिकाणाहून आलात वेस्टर्न लाईनने, आपल्याला जवळचं स्टेशन आहे टर्नी रोड। सेंट्रल लाईन जर तुम्ही येणार असाल तर इकडून आहे सेंट्रल रोड स्टेशन। तुम्ही वॉकिंग पण येऊ शकता, 10-15 मिनिटं वॉकिंग आहे। आणि आपल्याला आज या ठिकाणी घेऊन आले आहेत आपले यूट्यूबर मित्र रोशन पवार, याचं देखील चॅनल आहे। चॅनलचं नाव आहे रोशन पवार ब्लॉग्स। तर जरूर विजिट करा, भाईने पण सपोर्ट करा। तर आता आपण कुठे आलो, कशासाठी आलो त्या ठिकाणी? आपण इथं आलो लोबान गल्लीमध्ये। तर लोबान गल्लीमध्ये तुम्ही आपल्या मागे बघताय ते संपूर्ण होलसेल भावामध्ये ना आपल्याला अगरबत्ती, लोबान किंवा अजून काही आपल्या गणपतीच्या पूजेचे साहित्य जे आहेत तर अजून काही अट्रॅक्टिव्ह बघण्यासारखं आहे। तर म्हटलं की मी सुद्धा शेअर केलं, तर तुम्ही तुमच्या जे अजून काही ऑर्डर्स आहेत त्यांच्यामध्ये जास्त लवकर शेअर व्हावं म्हणून म्हटलं की अजून आपले काही यूट्यूबर मित्र आहेत त्यांना शेअर करण्यासाठी आणले। तर आपल्यासोबत बघताय योगेश चाचे आहेत आणि मी सुद्धा आहे। आणि अजून आपल्या यूट्यूबर जे आहेत अनिल मावळणकर हा, तर ते सुद्धा आहे। तर आम्ही म्हटलं आमचा हा एक मोठो आहे की तिघांचा एक सोबत व्हिडिओ टाकण्याचा, कारण की गणपती बाप्पाची तयारी जोरात चालू आहे। आणि जे लवकरात लवकर म्हणजे आपले जे कोकणी माणसं आहेत किंवा सातारा कोल्हापूर साईडचे जे म्हणजे पुण्या साईडचे जे काय आहेत त्यांना म्हणजे लवकरात लवकर असं बाप्पाची खरेदी करता येईल, जेणेकरून तुमचा वेळ वाचेल, सर्व काही वाचेल, स्वस्त दरात तुम्हाला इथे सगळं बघायला मिळेल। खूप व्हरायटी देखील आहेत, हे सर्व तुमच्यामध्ये पोहोचवतोय तुम्ही। या व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडेल। इकडे खूप सारी दुकानं आहेत, इकडे खाऊची दुकानं आहेत, या ठिकाणी पूजेचं साहित्य मिळतं सर्व। तर मी पहिल्याच गल्लीमध्ये पहिल्याच दुकानामध्ये आल्यानंतर अगरबत्ती लक्षात ठेवा काय सर साहेब नाव काय आपल्या दुकानाचं? आरएच कोतवाल अँड कंपनी, कोतवाल अगरबत्ती, कोतवाल अँड कंपनी। यांच्याकडे तुम्ही अबीर, गुलाल, कंकू, हळद, कापूर, धूप ओरिजिनल आयटम भेटणार। गाडी उठाता नाही, एक दाखवा काय काय? भीमसिंग कापूर आहे आपल्याला, कापूर आहे 333 कंपनीचा नंबर 1। दुसरे पूजा कापूर आहे, म्हणजे आपल्या पूजेसाठी तेवढं पण साहित्य लागतं ते या ठिकाणी तुम्हाला मिळणार। अबीर, गुलाल, कंकू, हळद, वस्त्र, कापूस, समय कापूस देखील पाहू शकता। सर्व प्रकारच्या वाती आहेत, त्या देखील तुम्हाला ते मिळू शकतात। आणि अगरबत्तीचे पण खूप सारे असे लोबान कप आहे, लोबान कप आहेत। अगरबत्ती या ठिकाणी अगरबत्ती तर एक कंपनीच्या रजिस्टर्ड अगरबत्ती भेटणार, सगळे म्हणजे ब्रँडेड आहेत तुम्हाला, म्हणजे ब्रँडेड कंपनीचे सर्व। आणि खूप सारे जे आपले दुकानदार वगैरे आहेत छोटे, ते सर्व यांच्याकडूनच घेऊन जातात। धुपाचं पण वेगवेगळ्या प्रकारचे धूप आहेत बघा। धूपच आहे ना का? हा, धूप आहे 52 प्रकारचा धूप भेटणार टोटल आपल्याला। 52 प्रकारचे धूप, म्हणजे जशी तुमची रिक्वायरमेंट असेल आयटम सर्व तशी तुम्हाला मिळेल। देवासमोर लावला आपल्या ऍडव्हान्स करणार, ओरिजिनल आयटम घ्या, प्युअर आयटम। इकडे अगरबत्ती, लांबी अगरबत्ती आहे। आता बाप्पा समोर जी मोठी अगरबत्ती लावतो ती देखील जेवढा 5 तास वाली आहे, 3 तास वाली आहे, 7 तास वाली आहे, 10 तास वाली आहे, 18 तास वाली आहे। त्याची काय प्राइस काय त्याची? जसं 30 वाला पण पाकिट आहे, 50 वाला पण पाकिट आहे, 60 वाला पण पाकिट आहे। वेगवेगळ्या प्रकारचे आहेत। 10 अगरबत्ती येतात, 15 अगरबत्ती, 5 अगरबत्ती पण आहे ना मोठीवाली, तुम्ही पाहू शकतो बघा। इकडे हे सेंटेड आहेत ना सगळ्या? हा, मसाला अगरबत्ती, मसाला अगरबत्ती 7 तास चालणार। याची काय चार्जेस आहे का? 50 रुपयाला पॅकेट आहे, 4 अगरबत्ती, 50 रुपयाला 4 अगरबत्त्या। रोज वॉटर देखील आहे बघा, 20 रुपये का 100। हे सगळे आहेत ना, हे धूप स्टिक आहेत, धुपाची अगरबत्ती, धूप अगरबत्ती। हे वेगळे चार्जेस, तरी साधारण काय चार्जेसची रेंज आहे याच्यामध्ये? 8 रुपयाला पण पाकिट आहे, 5 रुपयाला पण पाकिट आहे, 10 रुपयाला पण पाकिट आहे। 8 रुपयाला कोणता पॅकेट आहे? 8 वाला कोणता? छोटा असणार मित्रांनो बघा, 8 वाला असणार बघा। 8 रुपयाला पाकिट आहे। याच्यामध्ये किती पीस असतात? 10 अगरबत्ती येतात, 10 अगरबत्ती, 8 स्टिक्स असतात ना? धुपाचे स्टिक्स आहे, सुगंधित आहे, गॅरंटी आहे। आणि मोठेवाले? हा, मोठीवाली पण येणार, ही मोठी आहे। ही कितीला आहे? 15 रुपयाला आहे, 15 रुपयाला आहे। बरं, धूप स्टिक आहे 20। हा, दुसऱ्या याच्यामध्ये 20 अगरबत्ती येणार, त्याची प्राइस ते 30 रुपयाला पॅकेट आहे, 30 रुपयाला 20 स्टिक येणार याच्यामध्ये। 20 अगरबत्ती येणार, सुगंधित, बँगलोर आयटम, गॅरंटेड। आणि ते वेगवेगळ्या प्रकार आपल्याकडे सर्व रजिस्टर्ड अगरबत्ती भेटणार। हे धूप कसं आहे का? तो 60 रुपये किलो आहे। हा 60 रुपये किलो, किलो हा तो 100 रुपये किलो आहे, 100 रुपये किलो।
हा थोडा जाडा धूप आहे, 70 रुपये किलो आहे. 70 रुपये किलो. हा थोडा टेक्स्चर वेगळा आहे याचा. हे पूर्ण बारीक आहे बघा, एकदम बारीक आहे ना. पुढचा का हा तो पण धूप आहे, आरती धूप आहे. हा कसा किलो? 100 रुपये किलो. 100 रुपये किलो. आणि हा तो 40 रुपये किलो. 40 रुपये किलो. किलो स्टिक अगरबत्ती ग्राम अगरबत्ती येतो किती रुपयाला आहे? 15 रुपयाला. 15 रुपयाला. याच्यामध्ये वेगळे आहेत बघा, तुळशी आहे, भरपूर स्वस्त केवडा आहे, खूपच स्वस्त आहे. म्हणजे मित्रांनो तुम्ही इकडे जर होलसेलमध्ये घेणार असाल, आपल्या घरगुती वापरासाठी पण उत्तम आहे बघा. हे खराब होणाऱ्या वस्तू नाही त्या आपण, आणि याचा वापर आपण रोज करतो आपल्या पूजेमध्ये. त्याच्यामध्ये केवडा आहे आणि तुळशी आहे, सगळ्या वेगळ्या फ्लेवर आहेत त्याच्यामध्ये. हा का ओला दुकान आहे. ओला धूप, हे ओला धूप आहे. हा कसा आहे? 15 रुपयाला पॅकेट. 15 रुपयाला पॅकेट आहे. लोबान कप कप आहे, लोबान कप. याचा काय चार्जेस आहे का? 40 रुपयाला पॅकेट आहे, 40 रुपीज. याच्यामध्ये किती असतात? 12 पीस येणार. 12 पीस. कुंदनची सुगंध, मोगरा आहे, गुलाब आहे, वेगवेगळे आहे त्याच्यामध्ये, फ्लेवर्ड आहेत. लेव्हंडर आहे, तुफान आहे. दर एक प्रोडक्ट भेटणार, जे सुगंध पाहिजे भेटणार. आणि हा आपला कापूर, कापूर येतो, हे कितीला आहे? लहान पॅकेट आहे, 3 रुपयाला आहे. 3 रुपयाला आहे. हे मला वाटतं आपल्या 5 ग्राम येतात ते. 5 रुपयाला वगैरे मिळते वाटते आपल्या याच्यामध्ये. रिटेलमध्ये रिटेलमध्ये विक्री होतात. 10 रुपयाला रिटेल. मित्र बघा फरानी ते आपल्याला सिंगल पीस मिळणार की भेटणार आपल्याकडे. दर एक आयटम होलसेल भाव मध्ये, एक नंग पण होलसेल भाव भेटणार. होलसेलमध्ये. होलसेलमध्ये म्हणजे मित्रांनो हा जो आहे 3 रुपयाला यांच्याकडे मिळते, ते आपल्या रिटेलमध्ये 10 रुपये विक्री कमीत कमी 10 रुपये. रिटेलमध्ये 10 रुपये तरी आपल्याला परवडतं 3 रुपये घेतलं तरी. आणि हे बाकीचे अगरबत्ती 30 रुपयाला पाव किलो, 120 रुपये किलो. हे साधे आहेत नाही, हा सेंटेड अगरबत्ती. सेंटेड अगरबत्ती. मसाला पण भेटणार. त्याचे काय चार्जेस आहेत? मसाला अगरबत्ती 45 रुपयाला पाव किलो, 3mm क्वालिटी येणार. 45 रुपये. ही धुपाची अगरबत्ती मच्छर मक्खीसाठी. खूप अगरबत्ती आहे. आपल्याकडे दर एक कंपनीच्या ब्रँडेड कंपनीचे सर्व भेटणार अगरबत्ती. सर्व ब्रँडेड कंपनीच्या अगरबत्ती आहे त्यांच्याकडे. हे कसं आहे का पॅकेट? ही शियान आपला 1 डझन घेतला तो 80 रुपयाला येणार. 80 रुपये. म्हणजे गायत्री अगरबत्तीचे आहे. सिंगल सिंगल नाही मिळत नाही भेटणार. सिंगल पण भेटणार, एक नंग पण भेटणार. तुम्हाला जेवढा पाहिजे. सिंगल कितीला मिळणार? 8 रुपयाला एक पडतात. एक नंग घेतला तो 10 रुपयाला किंवा विकतात ना. आणि एक पुरा डझन घेतला तो कमी रेट आहे. ओके ओके ओके. म्हणजे मित्रांनो तुम्ही घरगुती वापरासाठी आपण घेऊ शकतो. आणि या ज्या वस्तू आहेत सगळ्या आपल्या दररोज वापरामध्ये असतात आपल्या. त्यामुळे आपल्याकडे कुठून कुठून गिरायक आहे तिकडे घ्यायला? आमच्या दर एक ठिकाणी माल पाठवतात आम्ही. रत्नागिरीला, कोकण डिस्ट्रिक्टला. ओके ओके. नागोडला, पेन, पनवेल, रोहा, श्रीवर्धन. दर एक नाशिकवरून येतात, पुणेला आपला माल जातात. म्हणजे आपल्याकडे ऑनलाईन पण म्हणजे ऑर्डर ऑनलाईन पण आम्ही विक्री करतात. बिल भेटणार तुम्हाला, डायरेक्ट कंपनीचा बिल भेटणार. ओके ओके ओके. तर कार्ड वगैरे काय असेल तुमचं ना, पण कार्ड घेऊ त्यांचा आणि त्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये पूर्ण तुम्हाला डिटेल्स देतो. तर तुमची रिक्वायरमेंट असेल. अगरबत्ती फेमस आपलं दुकान आदेश कोतवाल आणि कंपनी. पूर्ण डिस्क्रिप्शनमध्ये आपण नंबर देऊ काकांचा, जर तुम्हाला काय पाहिजे असेल. 98 नंबर आहे याच्यामध्ये, आहे आज ना, 9820636819 हा नंबर आहे. तुम्हाला जर ऑर्डर वगैरे द्यायचे असतील तर तुम्ही देऊ शकता. मित्रांनो आपण पाहता येईल सर्व या गल्लीचं नाव लोबान गल्ली आहे, कारण इकडे भरपूर दुकाने जे आहेत ना ते सर्व पूजेच्या साहित्याची दुकानं आहेत.